नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक 2 दिवसांपूर्वी चष्मा दुरुस्ती करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवकाचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात आढळल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। साहिल महाजन असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। साहिल हा 2 दिवसांपूर्वी चष्मा तुटल्यामुळे दुरुस्तीसाठी गेला होता, मात्र घरी परत न आल्यानं त्यांच्या मामानी उपनगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। काल दुपारी आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील गोदावरी नदीपात्रात स्थानिक नागरिकांना एक मृतदेह तरंगताना दिसला। घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि साहिलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। यानंतर पोलिसांनी कुटुंबियांना माहिती देत ओळख पटवली। साहिलच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या घटनेचा तपास आडगाव पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे। चष्मा दुरुस्तीला गेलेल्या साहिलचा असा मृत्यू झाल्यानं टाकळी रोड समुद्रनगर परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक।